कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा कुठलाही कुकिंगवाला व्लॉग नाही आहे किंवा मी कुठेही बाहेर जात नाही आहे. हा जस्ट रँडम गप्पावाला व्लॉग म्हणू शकता किंवा हेल्थ सिरियसवाला व्लॉग म्हणू शकता. तर ज्या प्रत्येक मुलीला आहे ते मलाही आहे. प्रत्येक चाळीतल्या मुलींना असेल किंवा प्रत्येक बिल्डिंगच्या फ्लोअरवरच्या मुलींना असेल PCOD आणि PCOS. बापरे! आणि हे ऐकूनच टेन्शन येतं. सो मला 2 वर्षापासून आहे आणि हल्ली मला त्याचं पेन पण चालू झालं आहे. म्हणजे मला 1 महिना पेन नव्हतं. सगळं एक स्टेप बाय स्टेप सांगते. सो 4 दिवस झाले मला पेन आहे. तर मी म्हणाले त्या पेनमध्ये मी आहे तर परफेक्ट मी तुम्हाला त्या पेनमध्येच माझं जे इमोशन्स निघतील किंवा माझे जे वर्ड्स निघतील ते तुम्हाला परफेक्ट कळतील आणि मला परफेक्ट ते सांगताही येईल. त्याच्यामुळे मग मी आज निर्णय घेतला आहे. मला खूप टाईमापासून व्हिडिओ बनवायचा होता. तर मी म्हणाली बनवीन म्हणून राहून गेला. सो मला असं वाटतं हा प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि प्रत्येक गोष्टीचा एक दिवस असतो. सो हा तो दिवस आहे आणि ही ती वेळ आहे. सो येस, व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. इफ तुम्ही रिलेट करतायत मला PCODला रिलेट करतायत, PCOS तुम्हाला आहे तर प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. असे काही ड्रिंक्स आणि जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल PCOD किंवा PCOS रिड्यूस होण्यासाठी. ठीक आहे. तर येस, मला 2 वर्षाआधी कळलं जेव्हा माझं लग्न झालं. त्याच्यानंतर डिसेंबरला माझं लग्न झालं. जानेवारीतच कळलं की मला PCOS आहे करून. त्याच्यानंतर माझे पिरियड्स जास्त माझं ॲक्च्युली माझ्या केसमध्ये काय झालं माहिती आहे, माझे पिरियड्स इरेग्युलर नव्हते. कधी असं ना डॉक्टर म्हणतात किंवा जे कोणी आहे ते लोकं म्हणतात की पिरियड्स इरेग्युलर झालं तर PCOS असतं. हां, ते आहे. 70% ते खरं आहे. पण माझ्या केसमध्ये माझं फर्स्ट इयर काय झालेलं, मला पिरियड्स रेग्युलर यायचे. फक्त मला 1-2 महिना काय आले नव्हते. त्याच्यानंतर मग मला परफेक्ट आलेले. त्याच्यानंतर गेल्या वर्षी म्हणजेच मला दुसऱ्या वर्षी मला खूप जास्त हेल्थ प्रॉब्लेम झाला. म्हणजे माझे 3-3 महिने पिरियड्स नव्हते आलेले. प्लस 3-3 महिने पिरियड्स न येऊन त्याच्यानंतर मला 3 महिने पिरियड्स आले. म्हणजे कंटिन्यू मला गेल्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 2025ला मला कंटिन्यू पिरियड्स येत होते. सो मी इतकी म्हणजे मी म्हणाली हे काय आहे आणि मी कोणाला सांगू, कुठल्या डॉक्टरांना सांगू, कारण की प्रत्येक डॉक्टर त्याच्याकडच्या ज्या गोळ्या देतो जे नाही जमत होतं आणि नाही माझ्या बॉडीलाही सूट होत नव्हतं. पैसे जास्त आहेत ते वेगळंच. PCOD PCOS पेशंट डॉक्टरकडे गेल्यावर मग त्या पेशंटला सोडतच नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि दुसरा पॉईंट, मी त्यावेळेला गेलेली पोद्दारमध्ये वरळीला जे हॉस्पिटल आहे तिथेही तेच आहे. तिथेही त्यांनी माझे इतक्या वेळी चेकअप केलं आहे. त्या चेकअपमध्येच मला अर्धा जास्त त्रास झाला आहे. तर हे सगळं असं चालू झालं आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर मला ट्रीटमेंट कुठेच नाही भेटली. आणि ह्या सगळ्याचा जो त्रास, पहिली गोष्ट स्ट्रेस प्लीज नका घेऊ. जर तुम्हाला PCOD PCOS आहे बिलकुल पण तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. जे होतं आहे ते होऊ दे. आणि PCOD PCOS हे लाईफस्टाईल आहे हे मी मलाही नेहमी सांगत असते की कधी संपणार. काही लोकं आपल्याला म्हणतात की किती बारीक झाली आहे, किती जाडी झाली आहे, वेट गेनच होतं आहे तुझं, वेट लॉसच होतं आहे तुझं. प्लस काही जणांचं असं मिथ असतं की जाड्या लोकांनाच PCOS होतो. असं नाही आहे. बारीक मुलींना पण PCOD PCOS होतो, असं काहीच नाही आहे. त्याच्यानंतर की तुम्हाला झोप नाही येणार, कधी जास्त झोप येणार, विचार येणार. मी माझ्या केसमध्ये सांगू का, मला विचार नाही येत. म्हणजे मी विचार नाही करत की हा PCOD कधी बंद होईल, कधी होईल. एक टाईम होता माझा तेव्हा मी हा सगळा विचार करायचे. पण मग मला आता सवय झाली त्या रूटीनची किंवा ते सगळं होण्याची मला आता सवय झाली. तर त्याच्यामुळे मी नाही लक्ष देत. जो होगा वो देखा जाएगा असं बोलते आणि पुढे जाते. सो आत्ताच्या केसमध्ये मला पिरियड्स एप्रिल मे आहे ना, 2 मंथ झाले मला पिरियड्स आलेले नाही आहेत. आणि मला त्याचा इतका त्रास होतो आहे ना, आय कांट टेल यू इन वर्ड्स की मला त्याचा किती त्रास होतो आहे. जेव्हा आपले पिरियड्स येतात, म्हणजे समजा दुसऱ्या दिवशी आपले पिरियड्स आहेत आणि आदल्या दिवशी आपल्याला जो त्रास होतो, आदल्या दिवशी आपल्याला जेव्हा म्हणजे
पुढच्या दिवशी आपल्याला पिरियड्स येणार आणि जो आदल्या दिवस असतो, आधीचा दिवस असतो, त्यावेळेला जेव्हा आपल्याला पेन होतं ना, ते सेम पेन मला कंटिन्यू आज 4-5 दिवस होतं आहे. सो मी तुम्हाला ते पेन सांगू पण नाही शकत. म्हणजे एक्झॅक्टली तेच पेन होतं आहे मला. आणि इतकं घाणेरडं होतं आहे ना, माझे हे जे पाय, म्हणजे जेव्हा आपल्याला पिरियड्स येतात तेव्हा आपले पाय असं वाटतं की आपण सतत असे घेऊन झोपून राहावं. मी इतकं पाण्याचा शेक घेते आहे, तेवढ्यापुरती मला बरं वाटतं. नंतर मला एकदम तसंच होतं. माझं बॅक, माझं लोअर स्टमक आणि आपलं दोन्ही मांड्यांच्या मधला जो छोटासा भाग असतो तो इतका पेन करतो, इतका पेन करतो ना, की मी कुठे ना जाऊ शकत. आणि डोकं एवढं स्टक होतं त्याच्यामध्ये की आता काय दुखतं आहे, तर त्या दुखण्यामध्ये काय करायचं आहे आपण नक्की. आपण गोळ्या घेतो आहे, आपण सगळं, म्हणजे मी योगा क्लास पण लावले आहेत त्याच्यासाठी, म्हणजे हल्लीच लावला योगा क्लास. योगा क्लासने बटरफ्लाय करून मला अजून त्याचा त्रास झाला. त्रास म्हणजे मला असं वाटतं मे बी ते ओपन होत असेल किंवा पिरियड्ससाठी ती जागा ओपन होत असेल म्हणून होत असेल त्रास. बट मी तुम्हाला नाही सांगू शकत की मला ते किती पेन होतं आहे. माझं नी वगैरे थाईज जे असतात आपले, ते आपल्याला पेन करतात आपल्या पिरियडच्या वेळेला. मला तसं एक्झॅक्ट पेन होतं आहे. आणि भुकेचं सांगू तर भूक असं काय नॉर्मल नाही, भूक तर आपली नॉर्मलच असते. पण जे त्यावेळेला असं होतं ना की कोणी बाजूलाच नको आहे, की इतकं पेन होतं आणि त्या इतक्या पेनमध्ये आपल्याला कोणी बाजूलाच नको आहे. की स्ट्रेस होतो, तो स्ट्रेस होतो की त्यावेळेला ना आपल्याला जर कोणी समजून घेत नसेल आणि त्या स्टेजलाही आपल्याला काम करायचं आहे किंवा काही गोष्ट करायची आहे आणि त्या स्टेजला आपल्याला कोणी समजून घेत नसेल ना, तर माझं असं होतं की तुम्ही लोकं जावा. म्हणजे खूप त्रास होतो, खूप त्रास होतो, म्हणजे खूपच त्रास होतो. आणि मला असं वाटतं की कोणी नका थांबू बेडरूममध्ये, मी माझी थांबीन. माझं असं होतं एका टायमाला. तर येस, असं आहे PCOD आणि PCOSचं. तर आत्ता मी तुम्हाला सांगते PCOD आणि PCOSसाठी जर तुम्ही असेल तुम्हाला, तर प्लीज तुम्ही योगाला जा किंवा नॉर्मल तुम्ही एक्सरसाइज करा. त्याच्यानंतर बटरफ्लाय जास्त करा, जेणेकरून आपल्याला बटरफ्लायने जास्त हे होतं. जेव्हा तुम्ही, आता मी मॉर्निंग पर्सन नाही आहे, म्हणजे मी कामाला जात नाही, त्याच्यामुळे मी मॉर्निंगला 8ला 7ला उठत नाही. मी डिरेक्टली 10-11 वाजता उठते किंवा जास्तीत जास्त मी उठीन तर लेट, कारण की मला झोप नाही येत रात्रीची. मी 3 वाजता झोपते, 2:45ला झोपते, सो मला झोप नाही येत. तर मला 11 वाजता उठते मी. तर तुम्ही जर मॉर्निंग पर्सन असाल आणि जर तुम्ही कामाला वगैरे जात असाल ना, तर तुम्ही एक फर्स्ट ड्रिंक आहे वॉर्म वॉटरमध्ये. जर तुम्ही फॅट असाल, हेल्दी असाल, माझ्यासारखे असाल, तर हाफ स्पून घी टाका. आणि जर तुम्ही बारीक आहे तर फुल स्पून घी वॉर्म वॉटरमध्ये टाका आणि ते पिया तुम्ही. ते फर्स्ट ड्रिंक आहे. त्याच्यानंतर दालचिनीचं ड्रिंक आहे. रात्री जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा दालचिनी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याचं ड्रिंक पिया. हे PCOD PCOSसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे ड्रिंक, म्हणता ते PCODसाठी म्हणता नाही येणार, पण आपल्याला ते थोडंसं हेल्प करतं PCODसाठी. तर ते आहे ओवा, बडीशेप आणि जिरं ह्याची पावडर, थोडं रोस्ट करून पावडर करून ठेवा. तर हे तुम्ही गरम पाण्यात पिया, तर ह्याने पण तुम्हाला फरक पडतो वेट लॉससाठी. PCOD पेशंट घेऊ शकतो. आता जर मी आहे तर मी पण कधी कधी घेते. आता माझ्या केसमध्ये काय आहे, मला घी आवडत नाही, त्याच्यामुळे मी खूप कमी प्रमाणात आणि खूप टायमानंतर घी आणि हे घेते. पण दालचिनी आणि दालचिनीचं पाणी मी घेते, जेव्हा माझ्या लक्षात राहतं तेव्हा मी घेते. सो येस, असं सगळं आहे. मी त्याच्यामुळे बाहेरचं खाणं सोडलं आहे, कारण की बाहेरचं मीन्स तुम्ही प्लीज चिप्स नका खाऊ. मी चिप्स आधी खूप जास्त खायची, मी बाहेरचंही खूप जास्त खायची. मी आता जर खात असेल तर जास्त करून पाणीपुरी, ते पण 2 आठवड्यातून एकदा वगैरे, जास्त असं नाही खात रोज. पाणीपुरीमध्ये मे बी एवढं काही नसतं,
आपलं वाटाणा असतो, त्यांच्याकडे तिखट गोड चटणी असते. आणि पहिली गोष्ट गोडचा टॉपिक निघाला आहे तर मी सांगते, प्लीज तुम्ही साखर सोडा, शुगर कम्प्लिटली कट करा. आणि चपातीचं पीठ म्हणजे चपाती कम्प्लिटली सोडा. मी चपाती सोडली आहे. तुम्ही ज्वारीची भाकरी खा. आता मे आहे सो गरमी आहे, तर तुम्ही ज्वारीची भाकरी चालू करा. सीझन वाईज भाकऱ्या असतात तर त्या तुम्ही चालू करा. चपाती सोडा, बिलकुल सोडा. भात तर आपण थोडासा खाऊ शकतो. आणि फ्रूट्स चालू करा. मी पहिला फ्रूट्स नाही खायची, कारण की पहिल्यासारखं आता काय राहिलं नाही म्हणतात. खाणं पिणं काहीच गोष्टी पहिल्यासारख्या राहिल्या नाही आहेत. तर आता माझ्या लग्नाला झाली 2.5 वर्ष. सगळेजण म्हणतात की बाळ करा, बाळ करा. पण मला हे नाही कळत आहे, प्रॅक्टिकल होऊन लोकांना हे का नाही कळत आहे की एखाद्या मुलीला किंवा एखाद्या बाईला काहीतरी आहे, PCOD किंवा PCOS आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट होत नाही आहे. सो प्रॅक्टिकली आणि मॅच्युअर जर तुम्ही विचार केलात तर प्रत्येक नवरा बायकोंना पुढचं त्यांचं वंश पुढे घेऊन जायचं असतं किंवा पुढचं प्लॅनिंग ऑब्व्हियसली त्यांना माहितीच असतं. सो लोकांना काय एवढं टेन्शन असतं मला नाही माहिती की पुढचं करा, पुढचं करा. अरे ते होत नाही आहे, म्हणजे त्या रूटमध्ये बसत नाही आहे म्हणून ते होत नाही आहे ना. प्लीज, ज्यांना PCOD PCOS माहिती नाही आहे त्यांनी यूट्यूबला जा, चेक करा. गुगलला जा, गुगलला चेक करा. ChatGPTला जा, ChatGPTला विचारा. सो तुम्हाला सगळी त्याची इन्फॉर्मेशन भेटेल. ठीक आहे. आत्ता मला 2.5 वर्ष झाली. सो माझं काय होतं आहे माहिती आहे, मी गेल्या वर्षी जॉबला होती. तर जॉबला असतानाही मला प्रॉब्लेम असायचा. तर मी म्हणाली मला आता ब्रेक हवा आहे, कारण की माझे प्रॉब्लेम काय माहिती का असे अचानक का चालू झाले. कंबर दुखणं किंवा आत्ताच्या ह्या 28व्या वयामध्ये माझं गुडघा दुखणं. तर मला माहिती नाही की हे प्रॉब्लेम्स कुठून आले. खरंच नाही माहिती आहे की पहिला तर असं काहीच नव्हतं दुखायचं. आता तरी आराम आहे. पहिला तर इथे खेळायला जा, तिथे खेळायला जा, इथे उंडगायला जा, तिथे उंडगायला जा, असं इकडे तिकडे फिरणं असायचं. पहिला तर मी कामच नाही करायची म्हणा. पण आता असं झालं आहे की मी जर 2 तास 3 तास उभी राहिली ना तर माझे जे पायाचे तळवे आहेत ते जाम दुखतात. सो जे पुढे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ना, मला असं कधी कधी वाटतं की बरं झालं की ते प्रॉब्लेम्स आधी झाले, जेणेकरून मी आत्ता त्या प्रॉब्लेम्सना फेस करू शकते. पण जेव्हा म्हातारपणी जेव्हा ते सगळे प्रॉब्लेम्स होते तर तिथे तसे स्टक होतात, क्वेश्चन मार्क होतात. मग आपण कंटाळून जातो की होतात प्रॉब्लेम्स होते. पण बरं झालं की ते आत्ताच प्रॉब्लेम्स होतात, जेणेकरून त्यांना मी म्हणजे फटाफट रिकवर करू शकते. सो कोणीतरी आलं आहे. तर येस, असं सगळं आहे. तर ज्या मी तुम्हाला ड्रिंक सांगितल्या आहेत, तर येस असं सगळं आहे. आणि ज्या मी तुम्हाला ड्रिंक सांगितल्या आहेत मेक शुअर तुम्ही त्या पियाल. आणि स्वतःकडे लक्ष द्या. कोणाचाही विचार करू नका, स्ट्रेस घेऊ नका. मस्त स्वतःची लाईफ एन्जॉय करा, स्वतःचं हेल्दी फूड एन्जॉय करा. आणि ह्या जे मी ड्रिंक तुम्हाला सांगितल्या आहे शॉर्ट्स म्हणून तुम्ही त्या पिया, म्हणजे एका छोट्या ग्लासमध्ये. तर त्या तशा पिया तुम्ही. आणि मेथीचे दाणे जर भिजवून ठेवत असाल तर ते खा, तेही उपयोगी आहे. तर PCOD रिकवर तर होत नाही पण कमी तर होऊ शकतो असं डॉक्टर म्हणतात. तर त्या स्टेजला मी आहे. आणि आत्ता मी तुम्हाला का व्हिडिओ टाकते, कारण की ते पेन होतं आहे आणि त्या पेनमध्येच माझे जे रिअल वर्ड्स आहेत तर ते निघतील. आणि जे पेन होतं आहे ते तुम्हालाही कळेल आणि की तुम्हालाही रिलेट होत असेल, जे PCOS पेशंट असतील किंवा गर्ल्स लोकांना PCOS झालेलं असेल त्या लोकांना कळेल. सो येस, ही होती व्हिडिओ. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. आणि जे मी तुम्हाला सांगितलं आहे काय खावं काय नका खाऊ त्याच्यावर प्लीज लक्ष द्या. आणि लवकरात लवकर तुमचा PCOD PCOS पण जाईल, हेच असंच मला वाटतं आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.